11 सितंबर 2025 को चाकुर तहसीलदार नरसिंह जाधव के माध्यम से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को गौर बंजारा समाज ने एसटी आरक्षण की मांग को लेकर ज्ञापन सौंपा। बंजारा समाज का कहना है कि जिस तरह हैदराबाद गैजेट के आधार पर मराठा समाज को कुणबी प्रमाण पत्र देने का जिया सरकार ने जारी किया है, उसी प्रकार बंजारा समाज का भी उल्लेख हैदराबाद गैजेट में है। आंध्र प्रदेश में यह समाज एसटी, कर्नाटक में एससी वर्ग में शामिल है, तो महाराष्ट्र में भी बंजारा समाज को सरसकट एसटी आरक्षण दिया जाए। बंजारा समाज माध्यम से बात करते हुए ये साफ कहा, यदि सरकार ने जल्द आरक्षण नहीं दिया तो पहले रास्ता रोको, फिर धरना आंदोलन, उसके बाद जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा और अंत में आजाद मैदान मुंबई में पांढरे वादळ सफेद तूफान के रूप में अनशन किया जाएगा। ज्ञापन पर समाज के अनेक पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने हस्ताक्षर किए, जिनमें विकास चौहान, संतोष जाधव, आइन परशुराम राठौड़, पत्रकार सुनील जाधव, शिवाजी जाधव, लहू राठौड़, रितेश चौहान समेत बड़ी संख्या में समाज बांधव शामिल रहे। चाकुर महाराष्ट्र से संवाददाता रियाज मनियार की रिपोर्ट। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूले। जय सेवालाल, जय संविधान, जय भारत, जय संत रामराव बापू, जय वसंतराव नाईक। हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा एसटी आरक्षणामध्ये त्याची नोंद आहे, परंतु महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत आमच्या बंजारा समाजावर अन्याय करून तो VJNT मध्ये आणि OBC मध्ये प्रवर्ग केलेला आहे। त्यासाठी आज जो मराठा समाज आक्रमक झाला, त्या आक्रमक झालेल्यानंतर मनोजदादा जरांगे यांनी उपोषण करून त्यांनी त्यांच्या समाजासाठी जसा न्याय मिळवून दिला, तसाच आमच्या बंजारा समाजाची जी काशी म्हणतात ती पोहरादेवी, त्या पोहरादेवीपासून जी आमची महाराष्ट्राची संघर्ष समिती वरून जो आदेश आम्हाला मिळेल त्या आदेशाचं पालन करू। आणि आज आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आज आम्ही चाकूर तालुका संघर्ष समिती बंजारा यांच्या वतीने आम्ही हे निवेदन देत आहोत। जर विचार केला तर तेलंगणामध्ये आमचा बंजारा समाज एसटी मध्ये मोडतोय, आज कर्नाटकमध्ये आमचा बंजारा समाज SC मध्ये आहे, तर महाराष्ट्रातल्या सर्व बंजारा समाजांना तुम्ही दुसऱ्या जातीमध्ये का प्रवर्ग केलात? तर आमची एकच मागणी आहे सरकारकडे की हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला ST आरक्षणामध्ये तुम्ही आमची नोंद करून घ्यावी आणि आमच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रत्येकांना सरसकट हा STचा जातीचा प्रमाणपत्र देऊन त्याची नोंद करण्यात यावी। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। सेवालाल महाराज की जय। आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी सकल बंजारा समाज चाकूर तालुका यांच्यातर्फे आज माननीय तहसीलदार साहेब चाकूर यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना गोर बंजारा समाजास हैदराबाद गॅजेट प्रमाणे अनुसूचित समाज जमाती ST प्रवर्गात समाविष्ट करून बंजारा समाजास ST प्रवर्गाच्या सवलती देण्यासाठी जय संविधान। आज चाकूर तालुक्यातील बंजारा आरक्षण संघर्ष समिती चाकूर तालुका यांच्या वतीनं आज चाकूर तहसील येथे तहसीलदार साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना या संघर्ष समितीच्या वतीनं हा निवेदन आम्ही देत आहे। त्या निवेदनामध्ये असा उल्लेख आहे की काल परवा जे मराठा समाजाचे संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांच्या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद देऊन सरकारने जे हैदराबाद गॅजेटमध्ये जे निजाम जे एक संस्थान होतं त्याच्यामध्ये जे काही मनोजदादा जरांगे साहेबांची मागणी होती की जी हैदराबाद गॅजेटमध्ये जी नोंद आहे मराठा समाजाची कुणबी म्हणून, त्याच्या आधारावरती मराठा समाजांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र महाराष्ट्र सरकारने वाटप करत आहे। त्याच धर्तीच्या आधारावरती बंजारा समाज हा हैदराबाद गॅजेटमध्ये पेज नंबर 23 या 24 या पेज नंबरवरती की आमचा हा समाज हा मूळ लमानी बंजारा हा ST मध्ये ऑलरेडी नोंद आहे। आणि जो आमचे जे सगळे सोयरे आहेत ते हैदराबादमध्ये जे येतात, जे तेलंगणामध्ये आहेत, जे आंध्रामध्ये आहेत, ते मूळ हा ST मध्ये येतो। आणि आम्ही जो हैदराबाद गॅजेटमध्ये आमची ऑलरेडी ही नोंद आहे। ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस या हैदराबाद संस्थांचा महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यात आलं, परंतु आम्ही मूळतः
आदिवासी जमातीमध्ये येतो आणि हा आमचे सगळे सोयरे हे आमचे काही नातेवाईक आहेत ते एस टीमध्ये आहेत. ते आमची जे मूळ हक्क आहे जो आमचा अधिकार आहे आम्ही ह्या आमच्या निवेदनाच्या मार्फतमध्ये आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत. आणि जर समजा ही जर आमची एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला एक न्याय असा जर देण्यात आला तर हा महाराष्ट्रभर आज आम्ही निवेदन देत आहे. निवेदनाद्वारे आम्ही सरकारला ही आमची मागणी आम्ही कळवत आहे. जर आमच्या ह्या गोष्टी मान्य नाही झाल्या तर जी आमची संघर्ष समिती महाराष्ट्र संघर्ष समिती जो आम्हाला निर्णय देईल त्या निर्णयासाठी आम्ही तयार आहोत. आणि त्या निर्णयानुसार जे काही आम्हाला मागणी करण्यासाठी आम्हाला ह्या गोष्टी घडेल, जे गोष्टी आम्हाला न्याय मिळण्यासाठी जर सरकारनं आम्हाला वेळोवेळी न्याय नाही जर दिला तर आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही आमच्या न्यायव्यवस्थेद्वारे आम्ही मागणी करू. आणि जी आमची संघर्ष समिती आम्हाला आदेश देईल त्या आदेशाचे आम्ही पालन करू आणि पुढील आम्ही वाटचाल करू. जय गौर, जय संविधान, जय शिवलाल.